हा नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी विषमुक्त शेती रोगमुक्त जीवन या अभिंतर्गत नेटसपमध्ये काम करतोय आणि 12 वर्षांनी शेतकऱ्याला औषध देऊन त्यांच्या बांधावर जातोय. बरोबर आहे. हां. आता हे जी स्टीम रिच बायोनॅनो आपण ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये ह्यांचं नाव विचारू आणि आपलं औषध फवारण्याच्या अगोदर ऊस किती हाईट काय होती, फुटवा होता का नाही, किंवा त्यांच्याच तोंडून विचारू. तुमचं नाव सांगा. केशव त्र्यंबक पवार वाला. जरा जोरात बोला. केशव त्र्यंबक पवार. बरं, मला एक सांगा, आपलं मंत्री साहेबाचं औषध घेण्याच्या अगोदर ऊसाची काय पोझिशन होती तुमची? बारीक होता. ती फवारणीपासून नंबर 1 आता 5-6 कांड्यावर आहे. बरं, म्हणजे फवारण्याच्या अगोदर ऊस बारीक होता, हां. फुटवा होता का पहिले? फुटवा नव्हता, फुटवा झाला. बरोबर आहे. मग आता हा एवढा उन्हाळ्याचं टेम्परेचर जोरात आहे, बरोबर आहे. हो. तर मला सांगा, मंत्री साहेबाचं ज्यावेळेस तुम्ही औषध घेतलं, हां. बरोबर आहे, हाईट नव्हती, फुटवा नव्हता, हां. मग औषधाच्या फवारण्या आपल्या स्टीम बायोच्या किती फवारण्या केल्यात तुम्ही? जे आहे ते खरं सांगा. एकच फवारणी केली. ऍक्च्युली 1 मिनिट, ऍक्च्युली 2 फवारण्या तुमच्या व्हायला पाहिजे होत्या, झालं. बरोबर, पण तुम्हाला करणं झालं नाही. हां. तर एका फवारणीचा काय रिझल्ट आला तुम्हाला? चांगला लागेल. म्हणजे फुटवा, वाढ, ही वाढ चांगली आहे ना. बघा, जे आहे ते रिअल परिस्थिती दाखवतोय. पानाची रुंदी, पानाची काळोखी, एवढं टेम्परेचर आहे, एवढी उष्णता आहे, आणि यांना पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे. पाणी अति कमी आहे यांचं, कारण ह्यांच्या रानावरूनच समजतंय. त्यासोबतच 1 2 3 4 5 6 कांड्यावर आता ऊस ऑलरेडी आहे, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट मला सांगा, आज भरपूर जणांचे लोकांचे ऊस वाळायला लागले, हो ना. बरोबर आहे. हो. पण आपल्या एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा ऊस जिवंत आहे हो. किंवा नंबर 1 आहे. हो. काय वाटतं तुम्हाला, ऊसामध्ये आपल्या औषधानं काय फरक जाणवला? चांगलं वाटतं नंबर 1. बरोबर, म्हणजे फुटवा, काळोखी, वाढ. हो ना. आता हे औषध वापरलेला तुम्हाला फायदा झालाय म्हणून तुम्ही काय सांगितलं की मला आता दुसरं काही वापरायचं नाही. बरं, मला एक सांगा, लोकांनी खत 5-5, 10-10 हजारचे खतं टाकली पाठीमागे, हो. तुम्हाला खत टाकायची गरज पडली का? मी टाकलंच नाही. बरोबर आहे. म्हणजे खताची गरज पडली नाही, कारण आपल्या ह्या नुसत्या औषधानं तुम्हाला ऊसामध्ये फरक दिसला म्हणून तुम्ही हेच औषध वापरलं, बरोबर आहे. आणि आता तुम्हाला दुसरी फवारणी लवकर करायची आहे, आणि नंतर NPK वगैरे जे खत आहे लिक्विडमध्ये आहे आपल्याकडं, दुसरा मार्केटचं खत आणायची गरज नाही, बरोबर. मग हे जैविक औषधामुळे. बरं साहेब, तुम्ही शेजारी का? भाऊच आहेत का? बरं, ऊसामध्ये खरंच फरक आहे का नाही? आहे ना, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे ते दिसतंय ते बोलाले तुम्ही, तरी महाराष्ट्रामध्ये फरक पडला आहे. बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे एवढं टेम्परेचर, एवढं उष्णता असताना सुद्धा आज ऊस काळाभोर आहे, बरोबर आहे. लोकांचं पाणी